आज काय आरवीला शोधताय? राम राम मंडळी, अनस्क्रिप्टेड आरवी सोनीवालाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हा ब्लॉग खूप खास आहे कारण मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे माझ्या फॅमिलीसोबत पुण्याच्या जर्नीवरती। आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाईला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि भरपूर काय काय तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। पुण्यातलं एक खूप चांगलं एक एक्झिबिशन बघायला मिळणार आहे आणि दगडूशेठ हलवाईचं गणपती बाप्पाचं दर्शन बघायला मिळणार आहे। तर बघत राहा व्हिडिओ आणि जर्नीमध्ये राहा आमच्या। मंडळी तुम्ही बघू शकता आता आमचा पुण्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही निघालो आहे पुण्याला दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन करण्यासाठी निघालेलं आहे। एक एक्झिबिशन आहे, रुपालीच्या बहिणीचं एक्झिबिशन आहे तिकडे लाईट इलेक्ट्रॉनिक्सचं। तर त्या एक्झिबिशन आपण पहिले बघायला जाणार आहोत आज पोचल्या आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत। बाप्पाचं दर्शन करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण लाईफमध्ये पहिल्यांदा मी दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेणार आहे। इनफॅक्ट आम्ही दोघं पंढरपूरपर्यंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन नाही कधीच नाही दर्शन घेतलं आणि फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे आई बाप्पांना घेऊन। आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायला। रुपालीची मम्मी आणि रुपालीची पूर्ण फॅमिली आहे तिकडे, सो बरेच लोक भेटणार आहेत, बरेच कंटेंट आपल्याला भेटणार आहे तिकडे एक्झिबिशनमधला आणि दगडूशेठ गणपती बाप्पाच्या इथला। सो बघत राहा हा व्लॉग आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पूर्ण व्लॉग बघा। फायनली आम्ही पवईच्या बाहेर निघालेलो आहोत। आम्हाला तब्बल 1 तास लागला या ट्रॅफिकमधून बाहेर निघण्यासाठी। मला असं वाटते ऑफिस सुटायचं टायमिंग होतं म्हणून वेळ जास्त लागला, ट्रॅफिक खूप होती आणि 5 वाजता आम्ही सुरू केलेला हा प्रवास। आता आम्ही निघालो पवईच्या बाहेर आणि मला असं वाटतंय 6:10 होत आहेत। आता गुगलवरती मॅपवरती रीच टाईम हे 9चं दाखवत आहेत। मग आपल्याला किती वेळ लागतं आहे प्रवासामध्ये। तर गाडी तर खूप छान चालवते, हा खूप फास्ट चालवते, व्यवस्थित चालवते। बघूया आपल्याला किती वेळ लागतं आता पुण्याला पोचायला, बघत राहा। सो मंडळी आता आम्ही चाललो, जसं मी तुम्हाला बोललो आम्ही पुण्याला चाललो आहे। खूप सुंदर प्रवास होतो आहे, गाडी एकदम सुसाट चाललेली आहे। पण स्पेशली मला इथे मेंटेन करायचं आहे गाण्यांबद्दल। या ड्रायव्हर दादाच्या गाण्याची चॉईस किती भारी आहे ना। जेव्हापासून बसलो आहे या बसमध्ये 18 सीटर 17 सीटर बसमध्ये इतकी भारी भारी गाणी लावली आहेत ना। काय वाली गाणी म्हणजे एक नंबर म्हणजे निशाणा, तुला दिसला ना, त्यानंतर हे सुद्धा गाणं इतकं भारी आहे की हे ऐकता ऐकता प्रवास करताना एवढं भारी वाटतं ना की मला असं वाटतंय की पुण्याला नाही तर मी परत कोकणात चाललो आहे। ठीक आहे, सो कोकणाची फिलिंग घेऊन मी चाललोय पुण्याला दगडूशेठ बाप्पाचं दर्शन करायला आणि बघत राहा हा ब्लॉग कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी या ब्लॉगमध्ये होणार आहेत। सो बघत राहा आरवी सोनीवाला हा ब्लॉग। काय शॉपिंग करताय? हाँ ठीक।
का तोंड लपवतेस? हा. सो फायनली आम्ही आता थांबलो आहे चहासाठी आणि अजून प्रवास आहे आमचा अर्धा तासाचा. सो बघू एक्झिबिशन बघायला मिळणार आहे का आपल्याला? मिळेल. एक्झिबिशन बघायला मिळेल. आम्हीचा फोन आलेला. सो एक्झिबिशन चालू आहे. आपण पहिलं जाणार आहोत एक्झिबिशन. सकाळी अर्ली मॉर्निंग आपण दर्शन घेणार आहोत देऊ दगडूशेठ हलवायचं. सो बघत राहा ब्लॉग. आणि आता चहा ब्रेक आहे आमचा. पेट पूजा चालू आहे. वडापाववरती उडी झालेली आहे. उडी मारली वडापाववरती या लोकांनी. कशी आहे टेस्ट? अजून खाल्ला नाही अजून. सो काय खाल्ल्यानंतर काय म्हणते टेस्ट? छान आहे. कशी आहे टेस्ट पप्पा? छान टेस्ट आहे. भूक लागली. आता रुपाली किती तुला एक्साइटमेंट आहे तुझ्या मम्मीला भेटायची, बहिणीला भेटायची? 2 महिन्यानंतर भेटणार आहे मम्मीला. बरं मग अजून काय कसं वाटतंय? छान वाटतंय. सोडून काय बोलावं असं वाटतं रुपाली? बघू शकता की रुपाली खूप एक्सायटेड आहे तिच्या मम्मीला भेटायला. कारण की तब्बल 1.5 महिन्यानंतर काहीतरी ती भेटणार आहे तिच्या मम्मीला. सो फायनली आपण आलेलो आहोत या एक्झिबिशनला जिथे या मुलीचं एक्झिबिशन आहे कांताचं. आणि तो इकडे एक्झिबिशन आहे कांताचा आणि रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्स नावाचा हिचा स्टॉल आहे. तर आपण बघू शकता की ओके नीलम पण आहे इथे. सो हे आहे हस्तशिल्पी मेहंदी आणि तुम्ही बघू शकता हिचे डिझाईन्स. सो नीलम कसा आहे रिस्पॉन्स? दुसरा दिवस आहे ना? ओके. सो दुसरा दिवस आहे आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे असं नीलम म्हणते. लाईव्ह मेहंदी तुम्ही बघू शकता ती काढत होती सर्वांना. आता आम्हाला वाटते आम्ही लेट आहोत काय आता बरेच आम्ही लेट. सो मग आपण नीलमचा स्टॉल बघितला हा हस्तशिल्पी मेहंदीचा. सो आता आपण बघूया कांताचा स्टॉल कुठे आहे तो. रुपाली मेहंदी काढणार आहेस? ओके. तो फ्रीमध्ये आहे. तर मला असं वाटतंय की मला असं वाटतंय की रुपाली फ्रीमध्ये मेहंदी तर काढून. कोणाची बोलते? परी हाय. परी आपल्या सबस्क्रायबर्स ना हाय बोल. मम्मी हाय म्हणा. सो मंडळी आता आपण आहोत पिंपरी चिंचवडमध्ये आणि मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशनने ऑर्गनाईज केलेलं इकडे एक्झिबिशन आहे जिथे आम्ही आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता इकडे भरपूर सारे स्टॉल्स लागलेले. आम्ही ॲक्च्युली लेट पोचलो इकडे त्यामुळे जवळजवळ हे सगळे स्टॉल्स बंद झालेत आता. सो हे आहे जो स्टॉल मी तुम्हाला बोललो रुपालीच्या फेस्टरचा हा स्टॉल आहे. सो जवळजवळ हे स्टॉल्स आता लाईक वाइंडअप झाले आहे लोकांचा हा एक्झिबिशन इकडे. आणि आम्ही लेट आलो आहोत. सो उद्या आम्ही सकाळी जसं तुम्हाला सांगितलं की आपण उद्या सकाळी निघणार आहोत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेण्यासाठी. तर तो ब्लॉग आपण सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे वाइंडअप करतात. ऑलमोस्ट सगळं वाइंडअपवरती आलेलं आहे. रुपाली सो गाईज आता व्रॅपअप टाईम आहे. आम्ही सगळे पॅकिंग करतो आहे. आम्ही सगळे म्हणजे या मुली करतात पॅकिंग. मी फक्त बघत होतो आतापर्यंत. तर आता हा पॅकअप आहे आणि आजच्या दिवसाचा व्रॅपअप झालेला आहे. एक्झिबिशन झालेलं आहे आणि पॅकअप केल्यानंतर उद्या सकाळी आम्ही दगडूशेठला जसं मी तुम्हाला मेन्शन केलं. तर आता तुम्ही बघू शकता की हे लोक कसं पॅकअप करतात बघा.
एक्झिबिशन कसं झालं थोडंसं सांग. 2 दिवसाचा एक्सपिरियन्स सांग कसं झालं. हाय एव्हरीवन, एक्झिबिशन खूप छान होतं. काल कसा रश होता, आज कसा रश होता? स्टार्टिंगला आलो तेव्हा असा क्राऊड नव्हता, पण हळूहळू जो क्राऊड आला नंतर उभं राहायला पण जागा नव्हती आणि नंतर हळूहळू क्राऊड चांगला झाला. रिस्पॉन्स खूप छान आला. येणारे ऑर्डर्स नक्कीच चांगले असतील. किती स्टॉल होते तुमचे? आमचे 35 टोटल स्टॉल होते. त्यामध्ये तुमचे किती होते? स्वतःचे बिझनेसचे किती होते तुमचे? आमच्या स्वतःच्या बिझनेसचे 2 होते. 2 स्टॉल होते. ओके. एक रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक आणि एक हस्तशिल्पी मेहंदी असे 2 स्टॉल आमचे स्वतःचे होते. सो दोन्ही स्टॉलला रिस्पॉन्स ठक्का झालेला आहे. यंदाचा पहिलं वर्ष होतं की हे आता सेकंड इयर आहे? हस्तशिल्पी मेहंदीचं हे फर्स्ट इयर होतं आणि रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्सचं हे सेकंड इयर आहे. ओके ओके. सो फर्स्ट इयरपेक्षा रिस्पॉन्स यावर्षी चांगला आहे की पहिल्या वर्षी जास्त चांगला होता? ऑफकोर्स पहिल्या वर्षी चांगला होता, कारण तेव्हा 1च दिवसाचा होता आणि त्याच्यापेक्षाही आता 2 दिवसाचा होता, तोही भरपूर चांगला होता. आता सगळ्या लोकांची ही अपेक्षा आहे की नेक्स्ट इयरला 3 दिवसाचा होईल, जेणेकरून सगळ्या लोकांना इथे जे ऑफर्स असतात त्याचं बेनिफिट घेता येईल. सो आता आपण बघितलं, आपण नीलमशी गप्पा मारल्या, हस्तशिल्पीची प्रोप्रायटर आहे. रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्सची प्रोप्रायटर कांता पण इकडे अवेलेबल आहे. आपण कांताशी पण बोलूया. सो तिला काय म्हणायचं आहे एक्झिबिशनबद्दल आणि 2 दिवसाच्या एक्सपिरियन्सबद्दल. सो आपण तिच्याशी जाणून घेऊया. कांता, काय बोलावं वाटतंय, कसं झालं 2 दिवसाचं एक्झिबिशन? 2 दिवसाचं एक्झिबिशन खूप छान झालं. काल लोकांनी फक्त येऊन म्हणजे डिस्प्ले बघून गेले. त्यांनी विचार म्हणजे घ्यायचं काय घ्यायचं. आमचे खूप सारे प्रॉडक्ट होते, एक 70-80 प्रॉडक्ट आहेत. मल्टिपल सगळे प्रॉडक्ट आम्ही डिस्प्ले केले होते. मग कस्टमर खूप कन्फ्यूज होते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. तर त्यांनी 1 दिवस वेळ घेतला आणि आज येऊन बऱ्याच कस्टमरने पर्चेसिंग केलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. आणि रिस्पॉन्स तुझ्या प्रोडक्ट्सबद्दल थोडीशी आयडिया दिलीस तर आपल्या सबस्क्रायबर्सना. प्रॉडक्टबद्दल जसं की हे आउटडोअरमध्ये जसे लाइटिंग्स लागतात, LED सिरीज आहे, पिक्सल पट्ट्या आहेत, पिक्सल बेल्ट, पिक्सल LED खूप सारे व्हरायटीज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये जे काही कस्टमाइज आहेत तेही आम्ही रेडी करून देतो. तर त्यामुळे कस्टमर खूप सारे इंटरेस्टेड होते की आम्हाला कस्टमाइज हे बनवून मिळेल का, गणपतीसाठी बॅकग्राऊंड मिळेल का. त्यामुळे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. तर नेक्स्ट इयर एक्सपेक्ट करतो की 3 दिवस ठेवतील ते आणि तिन्हीच्या तिन्ही दिवशी खूप चांगला रिस्पॉन्स येईल अशी अपेक्षा. आपली लास्ट टाइम शिर्डीमध्ये होतं एक्झिबिशन आय गेस, बरोबर? हां, शिर्डीमध्ये एक्झिबिशन. तो शिर्डीपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आहे इकडे की शिर्डीमध्ये चांगला होता? शिर्डीमध्ये चांगला होता. शिर्डीमध्ये ओव्हरऑल इंडियाचे पब्लिक होते, इंडियाचे क्लायंट होते. आता इकडे आहे फक्त पुण्याचे क्लायंट आणि आसपास सातारा, सांगली, अहमदनगरचे. पण याचा वेगळा एक एक्सपिरियन्स आणि याचा एक वेगळा इम्पॉर्टन्स आहे पुण्यामध्ये तुझं एक्झिबिशन ठेवण्याचं. कारण की पुण्यामध्ये आमचे टार्गेटेड क्लायंट आहेत आणि बल्कि पुणे या सिटीमध्ये असे म्हणजे असे खूप सारे इव्हेंट होतात, खूप सारे प्रोग्राम, फंक्शन्स. असं बघायला गेलं रोज काही ना काही प्रोग्राम असतो पुण्यामध्ये. तर कुठलाही म्हणजे या प्रोग्रामसाठी प्रत्येक कुठलाही डेकोरेटर किंवा इव्हेंटवाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो की आम्हाला ही लाईट्स हवी, ती लाईट्स हवी. त्यामुळे आम्हाला पुण्याच्या बाबतीत काही टेन्शन नाही, नेहमी त्यांचे काही ना काही इव्हेंट होत असतात. ओके. सो तुम्ही बघू शकता की मी आता कांतासोबत बोललो आहे, जी प्रोप्रायटर आहे या रेनबो लाईट इलेक्ट्रॉनिक्सची. सो आमच्या फॅमिलीमध्ये ॲक्च्युली 3 बिझनेस आहेत जे एकत्र आम्ही आहेत. मेहंदी पण आहे आमच्याकडे, लाईटचं पण आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी स्वतः पण इव्हेंट प्लॅनर आहे. सो मुहूर्त इव्हेंट्स पण आहे. सो अशा प्रकारे एक काइंड ऑफ फॅमिलीमध्ये सगळंच आमचं आहे, जे वेडिंग रिलेटेड लागतं, जे लाईटिंग रिलेटेड लागतं, जे मेहंदी रिलेटेड लागतं. आणि आता मेकअप आर्टिस्ट पण आमच्यासोबत तयार होते एक. सो लवकरच एव्हरीथिंग अंडर वन रूफ सगळे त्यांचा पण एक स्टॉल येईल आणि परत मला यायला लागणार आहे ते पॅकिंग विकिंग करायला. सो आता मी पॅकिंग करतो यांच्यासोबत, पॅकिंगला हेल्प करतो यांच्या. तुम्ही बघत राहा ब्लॉग. बघू शकता मंडळी, आता ऑलमोस्ट सगळं पॅकपुक तर झालेलं आहे. आता गाडीमध्ये सामान भरलं जाते आणि इथून आता सामान जाणार. थोडं मला वाटतं किती रे लांब, 1 मिनटं पण नाही ना, 1 मिनिटाचा डिस्टन्स आहे. त्याच्या तिथे आम्ही गाडी ठेवली आहे 17 सीटर्स. तर त्याच्यामध्ये सगळं सामान आता लोड करतो. 20 सीटर आहे. ओके, 20 सीटर आहे. तर त्याच्यामध्ये आता सगळं सामान लोड करतो. आम्ही खूप जबरदस्त भाई पटापट काम करतो एकदम. देवेश आणि प्रेम त्याच्या जोडीला आहे. पटापट सगळं सामान आता गाडीमध्ये भरतो आहे. आता ही गाडी ओढत आम्ही नेणार आहे. मी ओढणार आहे. दे धक्का.
सुप्रभात मंडळी. आज काय आरवीला शोधताय? आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या बोलण्यापासून आहे. आज आम्ही जाणार आहे दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन करायला. व्हिडिओ बघत राहा. आहे अमित माझा भाऊ. चला दर्शनाला जाऊया, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाऊया. सुप्रभात मंडळी, कसे आहात सर्व? दिवस दुसरा. आता आम्ही आहोत दर्शले चौक पुनावाले कॉर्नरच्या इथे आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. सो आम्ही तर रेडी आहोत. फॅमिलीमध्ये काही इतर लोक आहेत, इतर मेंबर्स आहेत जे रेडी होत आहेत. एकदा ते रेडी झाले की आम्ही जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे. थोडासा शेड्यूलप्रमाणे आम्ही लेट आहोत म्हणून असं वाटतं आहे की ट्रॅफिक मिळणार आहे. सो बघूया आता किती वाजता दर्शन होते आणि पुढे मुंबईला जाण्यासाठी किती वाजत आहेत. सो बघत राहा ब्लॉग. आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत बाप्पा. आई दगडूशेठचं दर्शन झालंय. कसं वाटतंय? कसं वाटतंय बाप्पा दर्शन झालं? लगेच दर्शन झालं ना? चला आता आम्ही घेतो एक फोटो, मस्तपैकी फॅमिली फोटो. नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध असं श्री दगडूशेठ गणपती मंदिरात. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती जी आहे सोन्याने आणि जे रत्न आहेत ते जडलेले आहेत. आणि इथलं खास आकर्षण सोन्याचं मूर्ती जरी असली तरी इथल्या लोकांसाठी प्रेम आहे या बाप्पाबद्दल. त्यांनी जास्त ही बनलेली मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता या मूर्तीचं म्हणजे या मंदिराबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती देतो. 1893मध्ये या मंदिराची स्थापना झालेली आणि या स्थापनेमागचं जे हिस्ट्री आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. प्लेगची साथ आलेली पुण्यामध्ये आणि त्यावेळेला त्या प्लेगच्या साथीमध्ये एक व्यापारी होते दगडूशेठ हलवाई. त्यांच्या मुलाचा मृत्यू झालेला. तो दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या वाईफने दोघांनी मिळून या मूर्तीची स्थापना केलेली. आणि लोक जे येतात इकडे म्हणजे तुम्ही बघू शकता की जे गणेशोत्सवात ते लाखोच्या संख्येत लोक येतात. म्हणजे सेलिब्रिटीपासून पॉलिटिशियन्सपासून फिल्मस्टार्ससुद्धा इथे मंदिरात येतात. आज खूप छान प्रकारे इथे दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल्स अलाउड नाही आहेत. सो आम्हाला इथे बाहेरून मला ब्लॉग बनवावा लागतो हा. पण खूप छान वाटलं. म्हणजे मी असं बोलू शकतो की 33 वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदा दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेतलं. मला खूप छान वाटतं आहे, खूप सुंदर वाटतं आहे आणि खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे. 7.5 फुटाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर रीतीने म्हणजे तुझ्या लोक बाहेरून सुद्धा दर्शन घेत आहेत. म्हणजे आतमध्ये जात नाही, ज्यांना आतमध्ये जायला जमत नाही ते लोक बाहेरून दर्शन घेत आहेत आणि गाड्या लिटरली थांबवून लोक इथे दर्शन घेत आहेत बाप्पाचं. सो हे सगळं रील्समध्ये आणि न्यूजमध्ये बघितलेलं आज स्वतः अनुभवलं आहे. तर खूप भारी वाटतं आहे. इथे आजूबाजूला दुकानं पण खूप आहेत, वर्दळ खूप आहे, ट्राफिक आहे, तरी लोक थांबत आहेत, दर्शन घेत आहेत आणि मग पुढे जात आहेत. सो खूप छान वाटलं मला दर्शन घेतल्यानंतर. माझ्या फॅमिलीसोबत आज मी दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं. सो माझी हीच इच्छा आहे की बघणाऱ्या सगळ्या व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर्सना बाप्पाची अशीच कृपा राहू दे आणि गणपती बाप्पा मोरे. काय विषय काय विषय हो पण मी काय म्हणतोय हो तुमच्या ओळखीचे होते मग कशा इतका लावतात, टोपी घालतात आणि टाळतात. मुलीकडच्या विचारलं सगळं तर मुलाकडलं, मुलाकडचे विचार सगळं तर मुलीकडलं. बघू शकता तुम्ही मंडळी की आता आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक कप आईस्क्रीमचं आहे. आम्ही 3-4 ॲक्च्युली गेलो नव्हतो जेवायला.
ठीक आहे. सो पप्पानी ॲक्च्युली जवळजवळ 10-12 कप घेऊन आले. तर आम्हाला सगळ्यांना दिले कप. आणि आता काय झालं आहे की आम्ही ओळखत नव्हतो, आई पण गेली लग्नाला, रुपालीचे तर ओळखीचे होते नातेवाईकांचे. सो ते लोक जाऊन जेवून आले ते लोक मस्तपैकी. सगळ्यांनी खूप सारे फोटो पण काढलेत. लग्नाचा हॉल आहे मागे, तुम्ही बघू शकता. आईस्क्रीम पार्टी. मी फुकटचा आईस्क्रीम खातोय. प्रेमने घेतला आईस्क्रीम का? आईस्क्रीम पार्टी. आम्ही नाही घेणार काय? एक पण नाही गेलंय ते. काकांनी किती खाल्ले आईस्क्रीम? खाली भेटलंय. काय बोलले काका? बाबा काय बोलले? 6. मी एकच आपण आलो परत आणि हा ब्लॉग लवकरच येणार आहे. तो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.